नमस्कार मित्रांनो, 2 फेब्रुवारी 2024 ला जो शासन निर्णय आला, ज्याद्वारे जे कर्मचारी किंवा अधिकारी, मित्रांनो, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसच्या व्याख्येनुसार कर्मचारी असो की अधिकारी असो, त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हंट म्हटलं जात असते, म्हणून मी गव्हर्नमेंट सर्व्हंट शब्द वापरणार. जो GR काढण्यात आला होता त्या संदर्भातला मी व्हिडिओ बनवलेला होता. ती आनंदाची बातमी त्या कर्मचाऱ्यांना, गव्हर्नमेंट सर्व्हंटला दिली होती. त्या व्हिडिओच्या अनुषंगाने बऱ्याच गव्हर्नमेंट सर्व्हंटनी काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या शंका आहेत त्या विचारल्या. म्हणून या सर्वांचे प्रश्न अनुत्तरित राहू नये म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहो आणि याद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहो. मित्रांनो, काही गव्हर्नमेंट सर्व्हंटनी असं विचारलं की आमची जाहिरात 2006 ची आहे, नियुक्ती 7 ची आहे, तर हा पेन्शनचा नियम आम्हाला लागू पडेल काय, जुनी पेन्शन योजना लागू पडेल काय? मित्रांनो, या बाबतीत शासन निर्णय स्पष्ट आहे. अशा गव्हर्नमेंट सर्व्हंटला हा शासन निर्णय लागू पडणार नाही. मित्रांनो, आपण जर पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर थोडक्यात मी आपल्याला सांगतो की 1 नोव्हेंबर 2005 म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजतापासून समजा जुनी पेन्शन योजना बंद झाली आणि 1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन पेन्शन योजना, ज्याला म्हणत होतो आपण DCPS, डिफाइंड कंट्रीब्युशन पेन्शन स्कीम, लॉन्च करण्यात आली. ज्यामध्ये शासन आपल्या बेसिकच्या 10% आणि गव्हर्नमेंट सर्व्हंट 10%, या दोघांचेही 10% क्रेडिट व्हायचे, त्यावर व्याज मिळत होतं. असा हा निर्णय होता. आणि जेव्हा हा गव्हर्नमेंट सर्व्हंट रिटायर्ड होईल त्यावेळेस हा फंड त्याला मिळणार होता. अशा पद्धतीची योजना होती म्हणण्यापेक्षा चालू पण आहे. जे गव्हर्नमेंट सर्व्हंट ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतरची आहे. मात्र काही लोकांनी 2004 मध्ये जाहिराती निघाल्या होत्या, अधिसूचना निघाल्या होत्या, त्या अनुषंगाने त्यांनी अर्ज दिलेले होते. त्यांच्या परीक्षा सुद्धा 2005 मध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी संपन्न झाल्या होत्या. काही प्रकरणामध्ये तर असं दिसून आलं की नियुक्ती यादी, सिलेक्शन लिस्ट सुद्धा अगोदरच पब्लिश झाली होती. मात्र अपॉइंटमेंट ऑर्डर, नियुक्ती आदेश हा ती कट ऑफ डेट जी आहे 1 नोव्हेंबर 2005 नंतर देण्यात आले. म्हणजे काही लोकांचं 2 दिवसाचा उशिरामुळे, काही लोकांचं 2 महिन्याच्या उशिरामुळे फरक पडला आणि परिणामी त्यांना नवीन पेन्शन योजनेमध्ये म्हणजे DCPS मध्ये सहभागी व्हावं लागलं त्या शासन निर्णयामुळे. मग बरेच असे काही गव्हर्नमेंट सर्व्हंट होते, मुख्यत्वे करून केंद्र सरकारचे. त्यामध्ये त्यांचा मुद्दा असा होता की मी जे 2004 ची जाहिरात बघितली किंवा कट ऑफ डेट जी केंद्र सरकारची वेगळी होती, ती जाहिरात बघितली. त्या जाहिरातीनुसार मला वाटलं की इट इज अ पेन्शनेबल सर्व्हिस आहे, म्हणून मी अर्ज केला, म्हणून मी परीक्षा दिली, हार्डवर्क केले, परीक्षा उत्तीर्ण झालो. नियुक्तीनंतरच्या माझा काय कसूर? जर मला नियुक्ती नंतर मिळाली तर? त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केली. उच्च न्यायालयामध्ये असे आदेश झाले, ते थ्रूआउट मेंटेन सुद्धा राहिले. आणि परिणाम स्वरूप केंद्र सरकारने पॉलिसी डिसिजन असा घेतला की ज्यांची नियुक्ती अगोदरची आहे, कट ऑफ डेटची जाहिरात आणि अधिसूचना कट ऑफ डेटच्या पूर्वीची आहे, त्यांना आम्ही पेन्शन, जुनी जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती लागू करू. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, अशाच प्रकारची प्रकरणं उद्भवली आणि काही प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आदेश सुद्धा दिले की जर अधिसूचना अगोदरची आहे, जाहिरात अगोदरची आहे, मग यांना सुद्धा लाभ द्यायला काही हरकत नाही. आदेश झाले. काही न्यायालय प्रकरण प्रलंबित राहिले. आणि मग कारण एक असा सुद्धा कायदा आहे आपल्याकडे की जर न्यायालयाने एखादा आदेश दिलेला असेल, एखादा कायदा जाहीर केलेला असेल, तर सर्व कर्मचारी किंवा अधिकारी जे समान आहेत, म्हणजे
सेम परिस्थितीमध्ये आहे, सिमिलरली सिच्युएटेड सर्कमस्टान्सेस मध्ये आहे, त्यांना तो कायदा लागू करायला पाहिजे. म्हणजे जर एखादा न्यायालयात गेला, ज्याच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय आला, त्याला आपण न्यायालयाच्या आदेशानुसार जुनी पेन्शन स्कीम लागू करणार. परंतु जर काही असे कर्मचारी होते जे न्यायालयात गेले नाही, मग त्यांना काय? मित्रांनो, कायदा असा सुद्धा आहे की जर माननीय उच्च न्यायालयाचा, सर्वोच्च न्यायालयाचा असा आदेश असेल तर तो आदेश सिमिलरली सिच्युएटेड सर्व एम्प्लॉईजला सुद्धा लागला पाहिजे आणि तो लागणारा सुद्धा. परिणाम स्वरूप राज्य सरकारने आपल्याला सर्व अशा बाधित अशा किंवा ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश नंतर आले परंतु अधिसूचना किंवा जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची होती, त्यांची ही सगळी समस्या लक्षात घेता शासनाने योग्य असा निर्णय घेऊन तो शासन निर्णय काढला, जो स्पष्ट आहे, स्वयंस्पष्ट आहे. आता पुढील प्रक्रिया काय मग मित्रांनो? आपण जर बघितलं असेल, या शासन निर्णयानुसार आपल्याला पर्याय मिळणार आहे. जर एखाद्याला वाटत असेल की नाही, मला DCPS म्हणजे आता झालं त्याला NPS म्हणतो, NPSच मला चांगलं वाटत आहे, तर तो कंटिन्यू राहील. मात्र ज्यांना नाही, मला NPS नको, तर मला टिल रिटायरमेंट मी नोकरी करणार आहेत, मला पेन्शन पाहिजे, जुनी पेन्शन योजना मला पाहिजे, त्यांनी हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, जो निर्गमित करण्यात येईल. आपले हेड ऑफ द डिपार्टमेंट आपल्याला देतील. म्हणजे आपण हमी देणार आहोत की मला जुनी पेन्शन योजना आणि जुने जे नियम आहेत, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कम्युटेशन ऑफ पेन्शन रूल्स हे लागू राहील. अशा लोकांना ती जुनी पेन्शन योजना लागू होणार. ज्यांनी पर्याय भरून दिला नाही त्याला लागू होणार नाही. मित्रांनो, काही गव्हर्नमेंट सर्वंटचा असा प्रश्न होता की माझी नियुक्ती 2001 ची आहे, 2 ची आहे, परंतु मला 2004 मध्ये नोकरीतून काढण्यात आलं, नंतर पुन्हा 2006 मध्ये घेण्यात आलं, तर मला ही योजना लागू पडेल काय? मित्रांनो, जर आपल्याला नोकरीमध्ये कट ऑफ डेट म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर घेतलं सेवेमध्ये, कोणत्या आधारावर घेतलं, आपल्या सेवेला कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस मिळाली काय, आपल्याला न्यायालयाचे आदेश होते का, हे सुद्धा तिथे बघणं जरुरी राहील. जर असे कोणते काही कर्मचारी असेल, गव्हर्नमेंट सर्वंट असेल, ज्यांना टर्मिनेट करण्यात आलेलं होतं, जरी त्यांची जाहिरात पूर्वी असेल किंवा नियुक्ती नंतरची असेल, म्हणजे 2001 ची, 2 ची, 3 ची, 4 ची असेल नियुक्ती, नंतर टर्मिनेट करण्यात आलं काही कारणास्तव, नंतर पुन्हा या कट ऑफ डेट म्हणजे 1 नोव्हेंबर 5 नंतर नोकरीमध्ये घेण्यात आलं, त्यांना पेन्शन मिळेल काय? मित्रांनो, कोणत्या आधारावर नोकरीत घेण्यात आलं हे बघणे जरुरी आहे. न्यायालयाचा आदेश आहे काय आणि त्या आदेशामध्ये कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस दिलेली आहे काय, फॉर ऑल लेजिटिमेट पर्पजेस, फॉर ऑल सर्व्हिस पर्पजेस, तर त्याची नियुक्ती, जी पूर्वीची नियुक्ती डेट होती ती ग्राह्य धरल्या जाईल, तर त्यांना ते लाभ प्राप्त होईल. मात्र जर कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस नसेल, फर्स्ट अपॉइंटमेंट डेट जर कन्सिडर करायची नसेल, तर मग त्यांना लाभ प्राप्त होणार नाही. मित्रांनो, काही आपण जर व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं की ज्या लोकांनी पर्याय फॉर्म भरून दिला त्यांना ही जुनी पेन्शन योजना लागू होईल. मग ज्यांनी भरून दिला नाही तर काय, त्यांना नवीन NPS आहे. परंतु मित्रांनो, यामध्ये सुद्धा 2 मुद्दे आपल्याला लक्षात घेता येईल. काही असे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ज्यांना असं वाटतं की नाही, मी रिटायरमेंट पर्यंत नोकरी करू इच्छित नाही, मला नोकरी रिटायरमेंट पर्यंत करायची नाही, मला आता 10 वर्षानंतर 15 वर्षातच मला सोडायचं आहे. म्हणजे हे जे कर्मचारी जे या GR मध्ये कव्हर होतील, साधारणतः 4-5 मध्ये जाहिराती निघाल्या, काही जणांच्या 3 मध्ये निघाल्या, असेच जवळपासचे कर्मचारी आहेत. समजा त्यांचं जॉईनिंग 2005 किंवा 6 मध्ये झालं असेल, कट ऑफ डेट नंतरच्या नजीकच्या काळामध्ये, तरी त्यांची साधारणतः कालावधी 15-16 वर्षाचा झाला. 17-18 वर्षाचा कालावधीपर्यंत जर आपल्याला पेन्शनेबल सर्व्हिस करायची असेल तर 20 वर्ष पूर्ण करावं लागतात. VRS स्वीकारलं पाहिजे शासनाने, नाही स्वीकारलं तर पेन्शन मिळणार नाही. म्हणून मित्रांनो, पेन्शनेबल सर्व्हिस होणार तरच आपल्याला पेन्शन मिळणार, जर आपण जुन्या पेन्शन स्कीमला निवडले तर, किंवा जे लोक जुन्या पेन्शन नुसार आताही सर्व्हिस करत आहेत तर. मात्र जे गव्हर्नमेंट सर्वंट
2006 मध्ये लागले. त्यांची नियुक्ती, त्यांची जाहिरात, अधिसूचना कट ऑफ डेटच्या पूर्वीची होती. आता ते पर्याय देतील. पर्याय देताना आता आपण विचार करावा मित्रांनो, आपल्याला पेन्शनेबल सर्व्हिस करायची आहे काय? पेन्शनेबल सर्व्हिस करायची असेल तर निश्चितच हा पर्याय योग्य राहतो. कारण पेन्शन हे फार अत्यंत म्हणजे निवृत्तीनंतर फार महत्वाचं असतं. उत्पन्नाचे साधन नसतात आणि पेन्शन हे असलं, लोक म्हणतात की टेन्शन नसतात, आणि म्हणून हे पेन्शनचा ऑप्शन योग्य राहील. परंतु मित्रांनो, काही असे लोक असतात ज्यांना 14-15 वर्षांनंतर मला नोकरी करायचीच नाही. तर मित्रांनो, मला असं वाटते की अशा परिस्थितीमध्ये बघा, आपण जर जुनी पेन्शन योजना मला लागू करा असा पर्याय भरला तर आतापर्यंतचे आपले NPS मध्ये असलेली रक्कम म्हणजे आपली 10%, शासनाची 10%, त्या दोघांवरचं व्याज, ही रक्कम आपल्या खात्यात आहे मित्रांनो. आणि आजच्या घडीला समजा आपण काही कारणास्तव किंवा आपली इच्छा नाही म्हणून आपण नोकरीतून राजीनामा दिला, नोकरी सोडली, तर ही दोन्ही रक्कम आपले 10%, शासनाचे 10% आणि त्यावरील व्याज आपल्याला मिळणार आहे. किती मिळणार? 80% मिळत असते. 20% आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील आणि 80% त्या NPS मध्ये राहतील आणि त्यावरील आपल्याला दर महिन्याला एन्युटी आपण ऑप्शन भरून देणार. दर महिन्याला पाहिजे की वर्षाला पाहिजे, एन्युटी मिळत असेल म्हणजे जवळपास त्या रकमेवरचं व्याज समजून चला. ते परत केव्हा मिळणार ते आपला कॉन्ट्रॅक्ट असतो, त्या आपण काय ऑप्शन देतो त्यावर अवलंबून राहील. आणि म्हणून जर ज्यांना 14-15 वर्षानंतर नोकरी सोडायची असेल त्यांना हा लाभ होऊ शकतो की त्यांचे 10% सोबत शासनाचे 10% व त्यावरील व्याज त्यांना नोकरी सोडेल तेव्हा ती मिळणार. त्याच्यापैकी 20% त्यांच्या खात्यात परत होईल आणि 80% तर NPA कडे राहील. म्हणून याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. मित्रांनो, जर आपल्याला असं वाटतंय की मला नोकरी पेन्शनेबल करायची आहे तर जुनी पेन्शन योजनाच ही फार उत्तम आहे. सोशल सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आहे. तर मित्रांनो, यापूर्वीचा जो मी व्हिडिओ बनवला त्याला चांगला प्रतिसाद मला मिळाला. त्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण करण्यात आले. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याची उत्तरे देण्यात यावी या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपण जुनी पेन्शन योजनाचा पर्याय भरला तर ओल्ड पेन्शन रूल्स आहेत ते लागू होतील. आपल्याला त्या अनुषंगाने मिळणारे लाभ सुद्धा म्हणजे कम्युटेशन ऑफ पेन्शन रूल्स लागू होतील आणि इतर जे लाभ मिळणार आहेत ते आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आपण त्या जुन्या पेन्शनचा लाभ गेला तर सेवानिवृत्तीपर्यंत जर आपण सेवा करत असाल तर जुनी पेन्शन योजना उत्तम राहील. मात्र ज्यांना त्या नियत कालमानाने जे निवृत्त होणार आहेत किंवा पेन्शनेबल सर्व्हिस करणार आहेत त्यांच्यासाठी ती अत्यंत उत्तम योजना आहे. मात्र त्यापूर्वी जर कोणाला नोकरी सोडायची असेल, राजीनामा द्यायचा असेल तर अशा वेळेस मात्र आपण विचार करावा. कारण या परिस्थितीमध्ये आपल्याला आपली रक्कम 10% शासनाची वर त्यावरील व्याज मिळणार आहे. आणि जे लोक जुनी पेन्शन योजना लागूचा पर्याय भरतील त्यांचे NPS अकाउंट बंद होईल. त्यांची स्वतःची रक्कम जी आहे जी 10% त्यावरील व्याज हे त्यांच्या नव्याने उघड होणाऱ्या अकाउंटमध्ये जाणार, GPF मध्ये. आणि बाकी जे शासनाचे पैसे आहेत त्याच्यावरचे व्याज आहे ते शासनाच्या कन्सोलिडेटेड फंड गव्हर्नमेंट ट्रेजरीला जाईल. अंशकालीन कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होईल का मित्रांनो? जे गव्हर्नमेंट सर्वंट, रेग्युलर गव्हर्नमेंट सर्वंट आहे राज्य शासनाचे, अंशकालीन जर आपल्या नियुक्तीच्या आदेशामध्ये काय आहे ते बघणं जरुरी राहील. केवळ तुमची टेम्पररी अपॉइंटमेंट असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट असेल किंवा काही ठराविक कालावधीसाठी असेल त्यांना पेन्शन मिळत नाही, ते आपल्याला माहिती आहे. पेन्शन रूल्स त्यांना अप्लिकेबल होणार नाही. तर जे गव्हर्नमेंट सर्वंटच्या व्याख्येत येतात, ज्यांना पेन्शनेबल सर्व्हिस आहेत त्यांनाच या GR चा लाभ होईल. मित्रांनो, या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला. अशा प्रकारचे आमच्याकडून कायदेशीर माहिती करिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ नियमित बघत राहा. धन्यवाद. जय हिंद.